हॅलो हाय नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दीपाली वडे यूट्यूब चॅनलवर। तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार। आम्ही आता निघालेलो आहे कुठेतरी, तर तुम्ही बघा शेवटपर्यंत आम्ही कुठे जाणार आहे ते। आणि किट्टूचं बघा, एवढे त्याला ते ग्लोव्ज आवडले की बस ते सोडतच नाही। किट्टू आमचा पंजाब दिसतो का तुम्ही? मूर्ख नावा किट्टू चाललाय नावा। चला मग पिल्लू, येऊ का आम्ही? येऊ येऊ ना मग? ओ ना मग ओ आता हातातले घेत नाही का? काय माझ्याकडेच आहे, आहे माझ्या पॉकेटमध्येच आहे। किट्टू म्हणत होता आतू लवकर ये, आतू लवकर ये। आम्ही किट्टूला पण घेऊन जाणार होतो, पण आम्हालाच घरातून निघायला 5 वाजले। मग परत येताना रात्र झाली असती, म्हणून आई म्हटली की अंधाराचं नको किट्टूला घेऊन नको जाऊ, म्हणून मग आम्ही दोघेच गेलो। किट्टूच्या मम्मीची पण आमच्यासोबत यायला खूप इच्छा होती, पण आईने नाही म्हटल्यावर सासू पुढे काय बोलणार बिचारी। मग निघालो आम्ही दोघेच। आई नाही म्हणे, किट्टू राहत नाही म्हणे। तुझं मन असते पण ते आता आपली आई माहित नाही का? गाडीवर आई नाही म्हटल्यावर असं ते कशाला उगाच आळे हे ना। आम्हाला ॲक्च्युली सकाळीच निघायचं होतं, पण आमच्या विदर्भामध्ये सकाळी 10 नंतरच एवढं कडक ऊन तापतं की घरातून बाहेर पडायला सुद्धा नको वाटतं। मग जातानाच हायवेला हार विक्रीवाले होते, तर हे म्हटले की आपण सुद्धा हार घेऊ। मग आम्ही सुद्धा हार घेतलेत आणि मग आम्ही वाव काय मस्त सीन आहे, तुम्ही बघू शकता, खूपच मस्त, एकच नंबर। आता आम्ही बघा कुठे आलेलो आहे। मग आम्ही कपड्याच्या दुकानामध्ये आलो। तिथनं आम्हाला एक छोटासा दुपट्टा घ्यायचा होता आणि अजून 1-2 छोट्या वस्तूसुद्धा आम्ही तिथनं घेतल्या। नंतर पुढे आम्ही मिठाईच्या शॉपमध्ये गेलो, तिथनं आम्ही मिठाई घेतली। तिथे एवढे सुंदर केक होते ना, ते बघून माझ्या तोंडाला तर पाणीच सुटत होतं। तर तुम्ही इथला हा आम्ही रस्त्याने हार घेतले, मिठाई घेतली आणि दुपट्टा घेतला। यावरनं तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल की आम्ही नेमकं चुकलेलो आहे जात आहे। म्हणून त्यांनी एका काकांना विचारलं की रस्ता कुठून कसा जातो ते। वाव काय मस्त नजारा आहे, तुम्ही हा व्ह्यू बघू शकता। आणि सायंकाळच्या टायमिंगला सूर्यनारायण तर बघा, वाव खूपच मस्त। पण खरं सांगू का मित्रांनो, मला ना या रस्त्याने फार भीती वाटत होती, कारण या रस्त्याने कुणीच दिसत नव्हतं, पूर्ण रस्ता रिकामा होता। आणि फायनली आम्ही या गावामध्ये पोहोचलेलो आहे, तर तुम्ही बघू शकता। गावाकडची साधी माणसं, त्यांचं साधं राहणीमान, शेवटी आमची माती आमचं माणसं आहे ना मित्रांनो, बरोबर?
तिथे पोहोचल्यावर लक्षात आलं की आम्ही नारळ आणायचंच विसरलो. आता याने नारळ नव्हता आणला म्हणून आम्ही नारळ घ्यायला चाललो. गावाकडील सायंकाळचं वातावरण अगदी शांत, प्रसन्न, मनमोहक असतं. पक्ष्यांचा किलबिलाट तुम्ही ऐकू शकता आणि मंदिरात होणारी प्रार्थना. अमेझिंग, खूपच एकच नंबर वाटतं. आणि हे बघून तर तुम्ही ओळखलंच असणार की आम्ही नेमकं कुठे आलेलो आहे. साहेब नारळ घेऊन आलेले आहे. ते मला म्हणत होते की तू बाहेरच थांबली आहे का, आतमध्ये का नाही गेली. तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आलो आहे. ते मस्त वाटतंय, प्रसन्न वाटतंय. नमस्कार. आम्ही अमरावती. फायनली आमचं देवदर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं. पूजा वगैरे व्यवस्थित झाली. नंतर ते पुजारी काका म्हटले की घरी चला म्हणून, पण फार अंदाज आला होता. चांगल्यात चांगले करून द्या मला. माझी लस्सी. अहो हे धरा या. तुम्ही पण या मित्रांनो लस्सी प्यायला. पोहोचलेलो आहे. रस्त्यावर लाईट लागलेली वाटते. मी आलेलो आहे घरी. तुम्ही फक्त किट्टूची रिॲक्शन बघा घरी गेल्यानंतर. बघा मित्रांनो, फक्त बघत राहा. आणि दरवाजा बघा, किट्टूच उघडणार. बघा तुम्ही, किट्टूच उघडणार दरवाजा. किट्टू बघा, किट्टू आमचा किट्टू बघा आल्या आल्या. किट्टूची रिॲक्शन बघा की दरवाजा किट्टूची बघा. किट्टू आता कुठे गेली होती पिल्ल्या? आता कुठे गेली होती मग सोनू? कुठे गेली होती? भू गेली होती. आणि मामा कुठे गेले होते? भू गरम आहे, गरम 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 आहे. मग इथे पकडा, इथे पकडा, इथे पकडा. हा किट्टूचं बघा, किट्टू. अरे बापरे, खाऊ आणलं ना. खाऊ आणलं तुझ्यासाठी पिल्लू. बाप्पा मामालाच घ्यायला काय. चला बाप्पा किती खुशी झाली त्याला, किट्टूला. बापरे काय करा. आले मग आले. तर मित्रांनो फायनली आम्ही आता घरी पोहोचलेलो आहे. तुम्ही किट्टूची रिॲक्शन बघितली असणार आम्ही घरी आल्याबरोबर. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.